गणेश विसर्जन मिरवणुकीमधील कथित घटना निंदनीय आहे, परंतु त्यानंतर शहरात अफवा पसरवून अनेक आक्षेपार्ह मारहाणीच्या घटना घडत आहेत। त्यामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊन द्वेषाचे राजकारण होत आहे। यालाच वेळीच आवर घालून शहरातील शांततेची परंपरा कायम राहणे, त्यासाठी या शांती मार्चचे आयोजन करण्यात येत आहे। या शांती मार्चमध्ये शहरातील सर्व जाती, धर्मीय, राजकारणी, सर्वसामान्य नागरिक यांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजक ॲडव्होकेट किरण चन्नी यांनी केले। मागील 40 वर्षे शहरात शांत ठेवण्यात शहरातील सर्व धर्मीय, नागरिक व पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे। जातीय द्वेषामुळे झालेल्या दंग्यातील चटके गोरगरीब जनतेला भोगावे लागतात, याची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे। त्यामुळे शहरात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी प्रस्तावित शहर शांत ठेवून पुन्हा एकदा धर्मीय नागरिकांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, अशी माहिती शेवटी ॲडव्होकेट किरण चन्नी यांनी दिली। भिवंडी शहरात आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये पसरत आहेत, ही देखील अत्यंत काळजी करणारी वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं तमाम भिवंडीतील सर्व जाती, धर्मीय जनतेला असं मी आव्हान करू इच्छितो की समाजामध्ये तेढ वाढणे किंवा समाजामध्ये गैरसमज पसरणे यामुळे भिवंडीचा विकास होणार नाही। या प्रकरणाला अत्यंत शांतपणानं आपल्याला सर्वांना हाताळावं लागेल आणि त्याचाच भाग म्हणून हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय शांती मार्च आपण भिवंडी शहरामध्ये आयोजित करत आहोत। या मार्चमध्ये सर्व भिवंडीतील सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना सामील होतील आणि भिवंडीच्या जनतेला असं आव्हान करतील की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। धर्मापेक्षा देश मोठा आहे आणि ह्या देशात संविधानाचं राज्य आहे। प्रत्येकाला प्रत्येकाच्या उपासना करण्याचा पूर्णतः अधिकार आहे आणि सर्वांनी सर्वांच्या श्रद्धांचा आणि उपासनांचा सन्मान करावा, हेच मला वाटते भारताची तहजीब आहे। तर तिचं सर्वांनी पालन करूया। अफवांवर कुठल्याही पद्धतीचा विश्वास न ठेवता आपल्यामध्ये एकोपा कसा वाढेल, समाजामध्ये सलोखा कसा वाढेल, याच्यासाठी सर्वांनी काम करावं। आणि त्याचा भाग म्हणून भिवंडी शहरामध्ये सर्व धर्मीय, हिंदू मुस्लिम यांच्या एकतेचं प्रतीक म्हणून आम्ही शांती लॉंग मार्च काढत आहोत। रविवार दिनांक 22/9/2024 रोजी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून DCP कार्यालयापर्यंत लॉंग मार्चचं आयोजन करणार आहोत। मी पुन्हा एकदा सर्व जाती, धर्मीय जनतेला आणि नेत्यांना विनंती करतो की या लॉंग मार्चमध्ये आपण सामील होऊया आणि भिवंडीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वजण सहभागी होऊया, असं पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो।